ज्ञानवापी प्रकरणामध्ये एक फार मोठी खळबळजनक घटना म्हणजे किंवा खळबळजनक पुरावा समोर आला आणि सगळ्यांचीच तोंड गप्प झाली. ती जी बारव ज्याला म्हणतात किंवा वापी म्हणजे ती त्या ठिकाणी कुंड किंवा आता हे वजू करण्याची जागा म्हणतात, त्याचं पाणी काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठं शिवलिंग असल्याचं समोर आलं आणि आता ती जागा सगळी पूर्णपणे बंद करून टाकण्याची, सील करून टाकण्याचे आदेश कमिशनरनी दिलेले आहेत. एक मुद्दा वारंवार आम्ही अगदी राम मंदिरच्या प्रकरणापासून सांगत आलेलो होतो. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण विभागाने जे काही गोष्टी समोर मांडलेल्या आहेत ते तुम्ही ग्राह्य धरा. तेव्हा चक्क ह्याच्यातल्या गोष्टी पूर्णपणे तोडून मोडून आणि बाजूला ठेवल्या गेलेल्या होत्या त्या अहवालातल्या. 77 साली राम मंदिराच्या त्या परिसरामध्ये जेव्हा उत्खनन झालं, बाबरी मस्जिद होती तेव्हा, ढाचा होता तो तेव्हा त्याच्यामध्येही प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत असं स्पष्टपणे ASIनी सांगितलेलं होतं. 77-78ची गोष्ट आहे, 75ची. पण ते बाजूला ठेवल्या गेलं आणि नंतर काय झालं सगळ्यांच्या समोर आहे. आताही ज्ञानवापीचं प्रकरण सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून एक अतिशय साधी, कुणालाही बाळबोधपणे समजू शकेल अशी गोष्ट होती की जी पाठभिंत त्या मशिदीची दिसत आहे ती स्पष्टपणे हिंदू मंदिराची होती. ह्याला खरं तर कुठल्याच पुराव्याची गरज नाही. जी तुम्ही बंद करून ठेवलेली होती त्याचा काही भाग फक्त दिसत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पार्वती म्हणजे शृंगार गौरी असं तिचं नाव आहे, तिची वर्षातून एकदा पूजा करण्याची परवानगी होती. तळघरामध्ये ज्या काही मूर्ती आणि त्यांचे अवशेष आहेत त्यांच्याही संदर्भामध्ये त्याच्यातल्या एक तळघराचा ताबा सुद्धा हिंदू पक्षाकडे होता. हे सगळं असताना सुद्धा जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि आता जेव्हा सर्वेक्षण हे जे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आहे त्याच्यामधून जे काही सत्य बाहेर आलेलं आहे हे कोणालाही कळत होतं. आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा त्या नंदीचं तोंड कुठे आहे आणि त्या पद्धतीनं त्याचं जिथं तोंड आहे त्या ठिकाणी त्या जागेमध्ये समोरच्या भागामध्ये जिथं पाणी होतं आधी त्या किंवा वजू करण्याची जागा असं म्हणतात, ते पाणी काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते शिवलिंग आहे जे समोर आलं आणि आता ती जागा बंदिस्त केल्या गेलेली आहे. मुद्दा असा आहे की जो बऱ्याच जणांनी आता उपस्थित केलेला आहे की जर समजा असे स्पष्टपणे पुरावे ज्या ठिकाणी आहेत त्या जागा खुल्या मनाने मुस्लिमांनी हिंदूंच्या ताब्यात का नाही दिल्या, ह्याच्यावरती कोर्टबाजी करायची वेळ का यावी, काय म्हणून तुम्ही एका अर्थाने हबकलेल्या म्हणजे काय म्हणतील हडपलेल्या जागांवरती ताबा कब्जा करून बसलेले होते. राम मंदिरचा निकाल आल्याच्या नंतर मोकळे मनानं अशा काही जागा तुम्ही आपणहून जर हिंदूच्या ताब्यामध्ये द्यायची तयारी दाखवली असती तर कदाचित ही जी तेढ आहे आता जे म्हणतात ना की डर का माहोल आहे आणि वातावरण बिघड, अरे वातावरण प्रत्यक्ष बिघडतो कोण आहे ते सांगा ना. एकदा हे स्पष्ट झालं की त्या राम मंदिरच्या बाबरीचा ढाचा जो पडला त्याच्या खाली सुद्धा मंदिराचे अवशेष सापडून पण अजून ते तिथं बाजूला ठेवलेले आहेत. जे अवशेष मिळाले आहेत ते त्या ठिकाणी संग्रहित ठेवलेले आहेत ASIनी आणि तरीही अजूनही स्पष्टपणे हे सांगतात की असे काही अवशेष नाहीत म्हणून. किंवा आता ज्ञानवापीच्या संदर्भामध्ये बोलत असताना वारंवार 91चा कायदा कसा आहे, तुम्ही तिथं व्हिडिओग्राफीच का केली, म्हणजे जो तर्क जो प्रत्यक्ष समोर व्यवस्थितपणे पुराव्यावरती आधारित मांडायला पाहिजे तो काही मांडला जात नाही. म्हणजे पहिलाच मुद्दा असा असतो की तुम्ही उकरूनच काढलं कशाला. त्या ठिकाणी हिंदू नंतरही पूजा करत होते की नाही, तर करत होते. मग 1991चा कायदा असं सांगतो की 47ला काय परिस्थिती होती ती तशीच ठेवायची, तर ती तशी आहे ना. यापूर्वीच्या पण आम्ही व्हिडिओमध्ये केलं, आताही परत ते सांगतो की ज्या ठिकाणी जी नेचर अँड कॅरेक्टर ऑफ द प्लेस शुड नॉट बी चेंज्ड, तर नाही चेंज झालं ना. त्या ठिकाणचं त्याची जी म्हणजे ती मूर्ती आहे शृंगार गौरीची ती आम्हाला पूजा करायची ती तिथेच आहे. आता जे शिवलिंग तुम्ही लपून ठेवलं होतं ते सापडलेलं आहे ते तिथंच आहे, ते बदललेलं नाही, कोणी नवीन आणून ठेवलेलं नाही. तो नंदी त्या ठिकाणी तसाच आहे. म्हणजे हे काही नव्यानं म्हणलेलं नाही आहे किंवा अगदी बाबरी मस्जिद त्या प्रकरणामध्ये ती तरी पाडून काहीतरी बांधलं होतं, ह्याचे अजून अवशेष शिल्लक आहेत ना. म्हणजे असं पण घडलं नाही की हे मंदिर होतं पूर्णपणे पाडलं आणि नंतर त्याच्यावरती मस्जिद बांधली. मंदिराचे अवशेष, मूर्तींचे अवशेष, काही मूर्ती हिंदूंच्या सगळ्या खुणा हे तिथं स्पष्टपणे दिसत आहेत अजून सुद्धा. असं असताना सुद्धा आडमुठपणा करून जेव्हा तुम्ही असं म्हणत गेलात की बाबा तुम्ही तिथं त्या ठिकाणी छायाचित्रण सुद्धा नाही करायचं. आणि आश्चर्य आम्हाला याचं वाटतं की ह्याला पाठिंबा देणारे हे का नाही सांगत की त्या ठिकाणी एखाद्या कोणाचा प्रत्यक्ष पूजेचा जो हक्क होता, नेचर अँड त्याचं कॅरेक्टर शुड नॉट बी चेंज, जे नेचर होतं ते आम्हाला कायम ठेवा असं का नाही म्हणत.
जर त्या ठिकाणी नंदी असेल म्हणजे समोर महादेवाची पिंड असणार, म्हणजे स्वाभाविकपणे त्या ठिकाणची पूजा आम्हाला करू द्यायचा हक्क का नाही? एक सर्वसामान्य मुसलमानांची प्रतिक्रिया होती, मला फार आवडली. ती महिला होती, तिनं असं सांगितलं टीव्हीवरच्या डिबेटमध्ये बोलत असताना की कोई बात नहीं, अगर वहाँ तुमको पूजा करने दो, हमको वहाँ नमाज पढ़नी है, हम नमाज पढ़ेंगे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना त्यात व्यवहारिक पातळीवरती जे सोल्युशन काढावं वाटतं. पुन्हा ओबीसी सारखे भडकाऊ वाक्य म्हणतात की एक मस्जिद हमने खोई आहे. तुमची होती का ती? तुम्ही काय तुमच्या खिशातलं काढून दिलेलं होतं का? हे भाषा कशी वापरतात, हम दुसरी नाही देना चाहते. जी तुमची नाही, तुम्ही ती हडपलेली होती, ज्याचे पुरावे आता समोर येत आहेत, आणि तरी तुम्ही म्हणता की हम देना नाही चाहते. आणि हे सगळं वैध मार्गाने घडत आहे. म्हणजे तुम्ही आधी पहिल्या तारखांना ते सर्वेक्षण होऊ दिलं नाही, सगळे रस्त्यावरती त्या 500-600 जणांनी तो रस्ता अडवला. आता नंतर पुन्हा कोर्टाने आदेश दिले. बरं, इतकं करून थांबले नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले की हे सगळं छायाचित्रण जे आहे तेच बंद करा म्हणून. आणि आता तर म्हणतात की म्हणजे बाकीचे जेव्हा म्हणतात की सच सामने आ जाना चाहिए, तर काही त्यांनी तर कट्टरपंथी त्यांचे प्रवक्ते असं म्हणतात की क्यों आना चाहिए, हमको कुछ मालूम नहीं, बंद आहे बंद ही रखो. म्हणजे काय? म्हणजे चोरानं चोरी केल्याच्या नंतर त्याच्या घराची झाडाझडती जर घ्यायची असेल तर तो चोर म्हणतो की नाही ऐसा नाही चलेगा, मैं दरवाजा नाही खोलूंगा. एक साधी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काय फार मोठा अभ्यास, फार मोठं काहीतरी शास्त्र हे करायचं? सरळ सामान्यपणे. तसंच मथुरेचं पण आहे की त्या ठिकाणी ईदगाह म्हणजे जे सपाट मैदान असतं की ईदच्या दिवशी सगळे गावातले मुसलमान गोळा होतात, ते त्या जागेला ईदगाह म्हणतात. ते जे मैदान असतं त्याला, त्या कृष्ण मंदिराला लागून अशाच पद्धतीचं ते ईदगाह आहे. जर ते सपाट असायला पाहिजे, त्या ठिकाणी जर काही अवशेष असतील तर ते कसं काय? कारण की ईदगाह म्हणजे मैदान म्हणजे सपाट असायला पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. सगळे म्हणतात असं किती काढत बसणार? अरे का नाही काढायचं, त्याचं उत्तर द्या ना. एरवी कुठल्याही साधे छोटे सुद्धा एखाद्याच्या धुऱ्याचं भांडण आहे तर ते तुम्ही वर्षानुवर्ष कोर्टामध्ये जाता तेव्हा असं म्हणत नाही की का नाही हे करायचं म्हणून. वैध मार्गाने जेव्हा तुमचं किंवा आता मुस्लिमांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक केस बाय केस त्या गावातल्या लोकांनी बसून ठरवावं. आणि जर त्या ठिकाणी मंदिराचे अवशेष आहेत हे सगळ्यांना उघड्या डोळ्यानं दिसत असेल तर त्या मुसलमानांनी आपण खुल्या मनाने या सगळ्या मशिदी हिंदूंच्या ताब्यामध्ये द्याव्यात आणि तुम्ही तुमचं मंदिर बांधून घ्या म्हणून सांगावं, जे आधी होतं. ज्या मशिदींवरती अशी कुठली शंका नाही. किंवा आता कुतुब मिनारच्या बाबतीमध्ये ते म्हणाले की कुतुब मिनारच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाटी लावून ठेवलेली आहे पुरातत्व विभागाने, या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं आणि ते तोडून हे बनवलेलं म्हणून. मग कुठल्या तोंडानं ओवेसी असं म्हणतात? आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं मशीद बनलेली आहे त्या मशिदीमध्ये जर तुम्ही नमाज पडला तर तो अल्लाहला कबूल होत नाही, हे त्यांचंच म्हणणं आहे. मग सगळ्या ह्या मशिदी ज्या हिंदूंचे स्थळं, जैनांची स्थळं, बौद्धांची स्थळं ही पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्याच्यावरती बनवल्या गेल्यात आणि आजही त्या ठिकाणी अवशेष शिल्लक आहेत. त्या ठिकाणी मूर्तींच्या भग्न मूर्ती किंवा त्या जे खांब वापरले जातात किंवा ती नक्षी, असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये. मग असं जर असेल तर प्रत्येक गावागावातल्या मुसलमानांनीच हा पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला जर भाईचाऱ्यानं राहायचं असेल, आपल्याला जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपण स्वतः ज्या हडपलेल्या या सगळ्या ज्या जागा आहेत, हे सगळे जी मंदिरं आहेत ती शांतपणे त्या लोकांना वापस केली पाहिजेत. आणि तुम्हाला हवी असेल तर वेगळी जागा मागून त्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र मस्जिद उभा करा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे इस्लामला विशिष्ट जागीच नमाज पडावं असं काहीही बंधन नाही. जसं हिंदूंच्या बाबतीमध्ये असं होतं की त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन यात्रा करावी लागते, त्या पद्धतीने इस्लामला एखाद्या जागीच जर तुम्ही नमाज पडला तरच ते मंजूर होतो असं नाही. कुठल्याही ठिकाणी तुम्ही नमाज पडला तर तो अल्लाहपर्यंत पोहोचतो. आणि त्या तुमची सच्ची भावना असेल तर असं तो सगळा विषय आहे. आज या ज्ञानवापीमध्ये त्या वजूखान्यामधून जे शिवलिंग प्रकट झालेलं आहे त्यानं एक बिंग ह्या सगळ्या कट्टरपंथीयांचं फोडलं, पण त्यांच्या पाठीशी असणारे हे सगळे जे लिंबराडू आहेत त्यांचं पण बिंग फोडलं असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.